हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगणार आहे. तर पहिली टिप इथे आपण पाहूया. तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी इडली, डोसा, उत्तप्पा या रेसिपी बनवत असते आणि सुरुवातीला माझ्यासुद्धा चुकायच्या. पीठ व्यवस्थित यायचं नाही, इडली घट्ट व्हायची, फ्लफी होत नव्हती, डोसा ब्राऊन होत नव्हता आणि थंडीमध्ये सुद्धा एका दिवसामध्ये पीठ येत नव्हतं. तर आता माझं थंडीमध्ये सुद्धा एक दिवसामध्ये पीठ यायला लागलं आहे. आणि मेन म्हणजे साहित्य व्यवस्थित घ्यायचं. म्हणजे 4 वाटी राशनचा तांदूळ घेतलात तर 2 वाटी उडदाची डाळ घ्यायची, 1 चमचा मेथीदाणा आणि 1 चमचा चण्याची डाळ. जरी नसली चण्याची डाळ तरी काही हरकत नाही, चांगले ब्राऊन डोसे होतात. मी ट्राय करून बघितलेलं आहे. डाळ आणि तांदूळ हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 8 ते 9 तास भिजत घालायचं. तर मी सकाळी भिजत घालते आणि रात्री स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेते. डाळ तांदूळ मिक्सरला फिरवताना भात घालायचा थोडासा. भात वेगळा मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये पिठामध्ये घालायचा नाही, मग ते एकजीव व्यवस्थित होत नाही. तर ते तांदूळ आणि ती डाळ त्याच्यामध्येच थोडासा भात घालून फिरून घ्यायचं आणि पाण्याचा जे आपण भिजत घातले पाणी त्याच पाण्याचा वापर करायचा जेव्हा मिक्सरला फिरवताना. तर त्याच्याने छान फर्मेंटेशन पीठ होतं आणि एका दिवसामध्ये पीठ येतं. तर नेहमी लक्षात ठेवायचं, वेगळा भात मिक्सरला फिरवायचा नाही, त्याच्या गाठी गाठी पिठामध्ये राहतात आणि मग आपला कोणताच पदार्थ चांगला होत नाही. इडली फुलत नाही, डोसासुद्धा ब्राऊन होत नाही आणि उत्तप्पासुद्धा चांगला बनत नाही, फुलत नाही, फ्लफी होत नाही. आणि पीठ मिक्सरला फिरवून झाल्यानंतर लगेच मीठ घालायचं नाही. तर ज्यावेळेस आपल्याला इडली, डोसा किंवा उत्तप्पा बनवायचा आहे त्याच वेळेस नेमकं आपल्याला लागेल तितकं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं. तर आता इथे पाहू शकता माझे डोसेसुद्धा छान ब्राऊन झालेत. उत्तप्पासुद्धा मी तुम्हाला आधी दाखवला तर तोसुद्धा एकदम फ्लफी असा मस्त झालेला. तर ह्या रेसिपी आहे तर त्या मी सतत बनवत असते आणि त्याच्याने मला आता चांगला अनुभव आला आहे. सुरुवातीलासुद्धा माझ्या चुकायच्या, पण एखादी गोष्ट आपण जर सतत करत गेलो ना की ती परफेक्ट येतेच येते. म्हणून म्हणतात ना, ज्या गोष्टीचा अनुभव असेल तर ती गोष्ट कधी चुकत नाही. तसं माझं इडली, डोसा, उत्तप्प्याचं झालेलं आहे. परफेक्ट मला चांगला अनुभव आला आहे आणि तो तुम्हाला मी शेअरसुद्धा केला आहे. आता दुसरी टिप मी तुम्हाला सांगते. इथे हे गुलाबजामचं पॅकेट आणलं आहे आणि खूप वेळा माझे गुलाबजाम गुळगुळीत होत नाहीत, चिकने होत नाहीत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तुमच्यासुद्धा बऱ्याच जणांचे तसे गुलाबजाम होत असतील माझ्यासारखे. तर आता इथे गुलाबजामचं पॅकेट फोडल्यानंतर पीठ हाताने व्यवस्थित आधी मिक्स करायचं, नंतर दुधाने किंवा पाण्याने भिजवून घ्यायचं आणि 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं ते पीठ. आता पाकसुद्धा आपला व्यवस्थित बनत नाही, कधी एकदम घट्ट बनतो तर कधी एकदम पातळच बनतो, गोडच गुलाबजाम लागत नाहीत. तर त्याच्यासाठी मी पॅकेट गुलाबजामचा आणल्यानंतर पाक बनवताना मी वाचून कधीच बनवत नाही. तर आपलं जे पाणी पिण्याचं जे ग्लास असतं तर ते 2 ग्लास मी साखर घेतल्यानंतर 1.5 ग्लास पाणी घेते. त्याच्यामध्ये परफेक्ट असा पाक बनतो. आणि जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर हाताला पाक लावून बघायचा, एकदम चकाकायला लागतो, म्हणजे सोनेरी सोनेरी असा दिसतो. आणि दुसरी टिप म्हणजे तार बघायची, जर एक तार येत असेल तर परफेक्ट आपला गुलाबजामचा पाक झाला. आता इथे तुम्ही पाहू शकता भिजत घातल्यानंतर तो खवा मी परत एकदा व्यवस्थित थोडंसं दूध घालून मळून घेतला. चांगला मळल्यानंतर मस्त गुळगुळीत असे गुलाबजामुन होतात. आणि थोडंसं दूध जास्त घ्यायचं आणि मऊ पीठ करायचं, घट्टसर पीठ करायचं नाही. मऊ पीठ केल्यानंतर एकही क्रॅक गुलाबजामला जात नाही, छान गुलाबजाम बनतात. तर आता इथे माझेसुद्धा छान गुलाबजाम बनलेले आहेत. आणि तेलामध्ये फ्राय करताना मीडियम आचेवरती आणि मीडियम तेल तापून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत असं तेल तापून घ्यायचं नाही, नाहीतर गुलाबजाम बाहेरून करपले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर इथे पाहू शकता गुलाबजाम माझे तयार आहेत. चला आता आपण तिसरी टिप पाहूया रोजच्या वापरातली. तर इथे आम्हाला राशनचं रेडीमेड पीठ भेटतं, तर त्याच्या मी चपात्या बनवते. आणि तुम्हाला माहितीच असेल, जे आपण विकतचं पीठ आणतो तर त्याच्या चपात्या कधीही चांगल्या होत नाहीत, पण आम्हाला राशनमध्ये मिळतं तर ते आम्ही खातो, फेकून देत नाही. तर मी ट्राय करत असते की मऊ चपाती कशी होईल किंवा मऊ फुलके कसे होतील. तर गरम पाणी घेते मी हे पीठ भिजवताना आणि छान असं मळून घ्यायचं पीठ, थोडं जास्त वेळ मळून घ्यायचं आणि नंतर 10 ते 15 मिनटं मी पीठ झाकण ठेवते असंच. आणि त्याच्यानंतर चपात्या बनवायला घेते. तर चपाती भिजवताना तुम्ही पाहिलं असेल तेलसुद्धा मी घेतलं आहे
आणि तेलाने छान मळून ठेवलं होतं. आता इथे फुलके बनवते आणि मला हे फुलके टिफिनला द्यावे लागतात, त्याच्यामुळे मऊ कसे राहतील त्याचा प्रयत्न मी करत असते, ट्राय करत असते. तर गरम पाणी वापरल्याने चपात्या आपल्या मऊ होतात. आणि फॉईल पेपर घ्यायचा, फॉईल पेपरमध्ये रॅप करून चपात्या दिल्यानंतर त्या थोड्या गरमसुद्धा राहतात आणि मऊसुद्धा राहतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता पाहूया चौथी टीप. तर इथे मी कांदा कट करून घेते, बारीक एकदम कांदा कट करते, मिरची कट करून घेईल बारीक, आणि थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची. तर हे कट केलेलं साहित्य एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं. नंतर मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं, गरम मसाला, धनिया पावडर, लाल तिखट घेतलं नाही तरी चालेल कारण की आपण हिरवी मिरची घेतले, आणि हळद घेतले. तर छान असं आधी चमच्याने मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर अंडं फोडून घालायचं आहे. जर तुम्ही आधी अंडं घातलेत आणि त्याच्यानंतर वरून कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर किंवा हे मसाले घातले तर त्या मसाल्याच्या गुठल्या होतात, व्यवस्थित मिक्स होत नाही. त्याच्यामुळे अंडं फोडायच्या आधी मसाले घालायचे, चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर मग अंडं त्याच्यामध्ये फोडून परत एकदा मिक्स करायचं. आणि खूप वेळा माझं असं झालं आहे की तव्यामध्ये आमलेट घातल्यानंतर ते फुलतच नसायचं. तर तवा छान कडकडीत गरम करायचा, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच मग आमलेट बनवायचं. तर हे असं छान फ्लफी आमलेट बनतं. टिप्स एकदम सोप्या आहेत, बेसिक आहेत, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे, अनुभव नसल्यामुळे त्या आपल्या चुकल्या जातात. रेसिपी मग व्यवस्थित बनत नाही. कारण का माझंसुद्धा असं झालेलं आहे. आमलेट माझं कधी कधी असं होतं की तव्यामध्ये तेल जर चांगलं कडकडीत गरम नसेल तर तव्यामध्ये टाकल्यावरती ते फुलतच नाही. म्हणून या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर आता खूप वेळा आपलं असं होतं की स्वयंपाक बनवण्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि मग घरातली कामं पटापट होत नाहीत. तर ज्या वेळेस आपण स्वयंपाक बनवतो आणि त्यावेळेस जी भांडी निघतात तर ती त्याच वेळेस साफ करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे नंतर खूप सारी भांडी निघत नाहीत. नाहीतर आपण स्वयंपाक बनवतो आणि निघणारी भांडी जितकी निघतील तितकी आपण काढतो, तर पसारासुद्धा होतो आणि आपल्याला कंटाळासुद्धा येतो ती तितकी भांडी पाहून. तर ज्यावेळेस स्वयंपाक गॅसवरती शिजतो आहे त्याच वेळेस निघालेली भांडी साफ करून घ्यायची. आता इथे मी किचन ओटा साफ करून घेते. त्याच्या आधी मिक्सर माझा खूप खराब झालेला आहे, तर त्याला साफ करते आणि त्याचा कलर आहे व्हाईट. तर पाणी न लावता मला साफ करून घ्यायचं आहे, म्हणून मी इथे हार्पिक घेतलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जर कोणतीही व्हाईट वस्तू तुम्हाला साफ करायची आहे तर हार्पिक घ्यायचं. त्याच्याने जे काही त्या वस्तूवरती डाग असतील तर ते लवकरात लवकर निघाले जातात. आणि इथे मी दातांचा ब्रश घेतला आहे, जो आपल्या घरामध्ये पडलेला असतो. एकात दुसरे ब्रश असे पडलेले असतात, तर त्याच्याने साफ करून घेते. नाहीतर हार्पिक जर तुम्ही हात लावून साफ केलं तर हाताला इन्फेक्शन होऊ शकतं, काही ना काही ॲलर्जी होऊ शकते, केमिकल असतं हार्पिकमध्ये. म्हणून थोडी काळजी घ्यायची. आणि ब्रशने व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर ओल्या फडक्याने मिक्सर पुसून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप दिवस झाले मी मिक्सर साफ नव्हता केला आणि भरपूर घाण झाला होता, डाग बीग त्याच्यावरती बसले होते. तर कधीतरी, डेली नाही पण कधीतरी तुम्ही हार्पिकच्या साहाय्याने मिक्सर साफ करू शकता. तर इथे तुम्ही स्वतः पाहू शकता एकदम व्हाईट असा मस्त मिक्सर निघालेला आहे. तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर आता मिक्सर व्यवस्थित मी ठेवते किचन ओट्यावरती आणि शेगडी साफ करून घेते. तर शेगडी जास्त जर माझा किचन ओटा खराब झाला असेल किंवा शेगडी खराब झाली असेल तरच मी साफ करते, नाहीतर डेली साफ करत नाही. आधी करत होते पण आता थंडी जास्त पडल्यापासून मी डेली साफ करत नाही, फक्त पुसून घेते. आणि कधी नॉनव्हेज घरामध्ये बनवलं तर मग त्या दिवशी किचन ओटा साफ करते, कारण का गुरुवार असतो, सोमवार असतो, एकादशी येते, संकष्टी येते, त्याच्यामुळे तसंच किचन ओटा ठेवत नाही. आता इथे किचन ओटा मी पूर्णपणे साफ करून घेते आणि हे मी रात्रीचं करते, दिवसा कधीच करत नाही. ज्यावेळेस रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर, भांडी वगैरे झाल्यानंतर मग किचन ओटा साफ करून घेते. आणि किचन ओटा साफ झाल्यानंतर मग फरशी धुवून घेते पाणी टाकून, कारण का इथे बेसिंग नाही आहे आणि जे मी किचन ओटा साफ करते तर ते पाणी सगळं खाली फरशीवरतीच पडतं, बेसिंगमध्ये पडत नाही. त्याच्यामुळे मग किचन ओटा साफ केल्यानंतर फरशीसुद्धा साफ करावीच लागते. आणि किचनची टाईल्ससुद्धा तुम्ही पाहू शकता व्हाईट आहे. जर कोणताही पदार्थ बनवताना तो उडतोच, फोडणी वगैरे देताना तो उडतो आणि मग ते पिवळं पिवळं चांगलं दिसत नाही.
त्याच्यामुळे किचन ओटा ज्यावेळेस धुवत असेल त्यावेळेस ही टाईल्ससुद्धा धुवून घेते. आणि आता किचन ओटा माझा एकदम मस्त झाला आहे, साफ झाला आहे. तुम्ही पाहिलं असेल तर पाणी गरम करायला ठेवलं होतं मी किटलीमध्ये. आणि हे जे आपले स्क्रब वगैरे आहेत भांडी साफ करायचे तर ते सुद्धा गरम पाण्याने धुवून ठेवते, म्हणजे त्याचासुद्धा घाण वास येत नाही. आणि ही स्टेप डेली नाही केली तरी चालेल, आठवड्यातून एकदा करायची. बेसिंगमध्ये गरम पाणी टाकायचं, कारण की आपण तेलकट भांडी वगैरे साफ करतो तर भरपूर कचरा बेसिंगमध्ये साठला जातो, मग ते ब्लॉकेज होतं. तर आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा गरम पाणी टाकायचं, म्हणजे ब्लॉकेजसुद्धा आपला सिंक होणार नाही. आणि आता किचन ओटा साफ करून झाल्यानंतर पुसून तर मी फरशी कधी घेत नाही, धुवूनच घेते. हे किचनमधली खास करून, कारण की किचन काउंटर साफ करून झाल्यानंतर ते सगळं पाणी फरशीवरतीच आलं होतं आणि सगळं ओलं झालं होतं, म्हणून मी आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले. आणि खालीसुद्धा बेसिंगमध्ये गरम पाणी टाकून दिलं, म्हणजे कचरा काही राहणार नाही. तर ह्या होत्या किचन टिप्स, तुम्हालासुद्धा आवडतील. आणि जर आवडल्या तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.